नमस्कार, आकाशवाणी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। वीज चोरीची 4500 प्रकरणे उघड। छत्रपती संभाजीनगर परिमंडळात 350 जणांवर गुन्हे। भारत इजिप्त दहशतवादी विरोधी संयुक्त कार्यगटाची चौथी बैठक पार पडली। खासगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, गावकऱ्यांचे महामार्गावर तांडव, 1.5 तास वाहतूक विस्कळीत। संभ्रमाने वाढली तलवारीची किंमत, मुधोजी राजे भोसले, तलवार भोसले कुटुंबियांकडे देण्याची मागणी। सोलापुरात पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडून जाळला, तीव्र निदर्शने, सकल हिंदूंकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध। जुनी पीक विमा योजना पूर्ववत करा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी। रथाच्या हालचालीमुळे पाकिस्तानची उडाली झोप, ISI प्रमुखांकडे सोपवला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदाचा कारभार। औरंगजेबाची कबर हटवावी ही महाराष्ट्रातील सर्वच हिंदूंची इच्छा, त्या जिहादी प्रकारावरही बुलडोझर चालवण्याचा नितेश राणेंचा इशारा। जातीनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले संजय राऊत। प्रत्येक पाकिस्तान्यांनी भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली। आजपासून 11 राज्यातील 15 बँक बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर, वन स्टेट वन RRB पॉलिसी झाली लागू। पाकिस्तानच्या हालचाली सुरू, ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे। भारताला मिळणार संधी, अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन, चीनला झटका। भीषण अपघात, भरधाव कार घरावर आदळली, 5 वैद्यकीय विद्यार्थ्यांसह 6 जणांचा मृत्यू। किल्ले शिवनेरीवर 15 ते 20 शेतकऱ्यांवर मधमाशांचा हल्ला, शिवाई देवीचा अभिषेक सुरू असताना घटना। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाशवाणी मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा।